मित्रांनो, वेठबिगारी ही पद्धत तुम्हाला माहीत असेलच। शाहू महाराजांच्या काळात सुद्धा वेठबिगारी या पद्धतीमुळे जिकडे तिकडे जुलूम आणि जोर जबरदस्ती अत्यंत वाढली होती। गाव कामगार, जमीनदार, सरकारी नोकर या मंडळींनी वेठबिगाराच्या रथाखाली दीनदलितांना, तळागाळातील लोकांना कोणतंही कसलंही काम लावून अक्षरशः रगडलं होतं। या हैवानांच्या जुलुमामुळे त्या समाजातील लोकांना आपण माणूस आहोत याचाच विसर पडला होता। या वेठबिगारीमुळे ते अक्षरशः जनावर झाली होती। एकदा एका महाराची तान्ही मुलगी आजारी पडली। औषध पाण्यासाठी तिला शहरात जाणं अत्यंत गरजेचं होतं। तो वेठबिगारी व्यक्ती गाव कामगाराकडे गेला। आपली मुलगी कशी आजारी आहे आणि तिला शहरात नेणं किती गरजेचं आहे हे सांगून त्यानं सुट्टी मागितली। पण गाव कामगार काही बदला नाही, त्याने सुट्टी दिलीच नाही। सरकारी बला नको म्हणून तो वेठीच गेला। ही गोष्ट ज्या वेळेला शाहू महाराजांना समजली त्यावेळेला वेठबिगार या पद्धतीचा आणि त्या गाव कामगाराचा त्यांना अत्यंत राग आला। त्याने ताबडतोब त्या वेठबिगारी व्यक्तीस बोलावून घेतलं, त्यांचं सांत्वन केलं, त्यांना धीर दिला आणि आर्थिक मदतही केली। आणि त्याच क्षणी वेठबिगारी ही पद्धत बंद केल्याचे आज्ञापत्र काढले। वर्षानुवर्ष चालत आलेला हा अत्याचाराचा वरवंटा एका क्षणात थांबला। मित्रांनो, आजचा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा।